ही दृश्य आपण पाहतोय थेट नागपुरात सध्या आपण आलोय। नागपूर दंगलीतला मुख्य आरोपी फहीम खानच्या घराबाहेरची संपूर्ण दृश्य असून आज त्याच्या घरावरती बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। नागपुरात दंगल प्रकरणातील आरोपी आहे फहीम खान त्याच्यावरती त्याच्या घरावरती आज अनधिकृत हतोडा पडणार आहे। तर या ठिकाणी आता महापालिकेचे कर्मचारीही दाखल झालेत। यशोधरा नगरच्या संजय बाग कॉलनीत फहीम खानचं घर आहे आणि याच घराचं बांधकाम हे अनधिकृत असल्याची नोटीस आपण आहोत। या जेसीबीच्या साह्याने जो आहे खरं तर हा घर जो आहे फहीम खानचा तो पाडला जाणार आहे। जेसीबी चालक जे आहे ते पोहोचलेले आहे। दादा काय नाव आहे? माझं राकेश गुलेत नाव आहे। ते मी सांगू नाही शकत। दिवसभरात होऊ शकते। अगर दुसरी मशीन अरेंज झाली तर दिवसभरात होऊ शकते। नाही मुश्किल आहे एका आता जसं आदेश देतील अधिकारी त्या पद्धतीने काम करेल मी। अजून मला कन्फर्म नाही आहे। हे जे आहे जेसीबी चालक या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि तोडकाम कारवाई आपण दुसरी पण सुद्धा पाहू शकतो दृश्यांमध्ये। दुसरी मशीन सुद्धा जी आहे ते आलेली आहे। दुसरा जेसीबी सुद्धा जो आहे तो या परिसरात दाखल झालेला आहे आणि तोडकाम जे आहे ते केलं जाणार आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये ही दुसरी मशीन सुद्धा जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। दोन जेसीबीच्या साह्यानं सगळं खरं तर हे फहीम खानचं घर जे आहे ते तोडलं जाणार आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचलेले आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे या भागामध्ये लावण्यात आलेला आहे। आजूबाजूच्या सगळ्या गल्ल्या ज्या आहेत त्या पूर्णतः पॅक करण्यात आलेल्या आहे आणि ही तोड कारवाई जी आहे ते थोड्याच वेळात सुरू होणार आहे। खरं तर 24 तासात घर पाडू अशा पद्धतीचं नोटीस जो होता 21 तारखेला दिला होता। त्यानंतर जो आहे आज सकाळपासूनच या ठिकाणी जे आहे संजय बाग कॉलनीमध्ये मोठा बंदोबस्त जो लावण्यात आलेला आहे। कुठंतरी घराला एक अंदाज आला होता, घरच्यांना अंदाज आला होता की हे जे आहे तोडकाम जे आहे ते केलं जाणार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की। त्यामुळे या सगळ्या घरातलं जे मोठ्या प्रमाणात जे साहित्य होतं ते रिकामं करण्यात आलेलं आपण पाहू शकतो। हेच ते अतिक्रमण मध्ये असलेलं घर आहे जे पाडलं जाणार आहे। या रूम्स बऱ्यापैकी जे आहे ते खाली करण्यात आलेले आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। दिवसभरात आज ही सगळी कारवाई चालणार आहे। काका कशी कारवाई दिवसभर चालणार आहे? आम्हाला NMC पाठवलं, आम्ही कर्मचारी आहोत सर आणि अधिकाऱ्यानं पाठवलं आहे। हे अनधिकृत बांधकाम आहे इथे। पूर्ण घर तोडलं जाणार? हा पूर्ण संपूर्ण घर तोडण्यात येईल। पूर्ण घर तोडलं जाणार आहे? हो। काय किती वेळ लागेल साधारण या घर तोडायला? इकडे करीबन दिवसभर लागेल सर, दिवसभर लागेल। दिवसभर चालणार आहे सगळी? हो संपूर्ण कारवाई चालणार आहे। 2 जेसीबी बोलावलेले आहे? हो जेसीबी 2 बोलवलं आहे। टिप्पर पण आहे, 2 टिप्पर पण आहे सर। नक्कीच आपण पाहू शकतो 2 जेसीबी टिप्पर असा मोठा जो आहे व्यवस्था ही घर पाडण्यासाठी महानगरपालिकेने खरं तर केलेली आहे आणि त्यासाठीच मोठा फौजफाटा जो आहे तो लागलेला आहे। खरं तर 2 मजलीचं हे घर आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने खालच्या मजल्यात आपण पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर सुद्धा अशाच पद्धतीचं जे बांधकाम आहे ते करण्यात आलं आहे। पायऱ्यांनी आपण वर जाणार आहोत, दृश्यांमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने जी आहे ही तोड कारवाई जी आहे केली जाणार आहे। कुठेतरी फहीम खान यांच्या घरी नोटीस बजावल्यानंतर त्यांना हा अंदाज आला होता की हे सगळं बांधकाम जे आहे ते पाडलं जाणार आहे। त्यामुळे घर पूर्णतः रिकामं झालेलं आहे। दृश्यांमध्ये पाहू शकतो हा वरचा माळा आहे, हे घर जवळजवळ रिकामं झालेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि ही कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। फहीम खानचा मोठा सहभाग जो होता या दंगलीमध्ये असल्याचा आरोप जो आहे तो पोलिसांवर फहीम खानवर पोलिसांनी लावलेला आहे आणि त्यानंतर आता ही जी कारवाई आहे ती केली जाणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त फौजफाटा या ठिकाणी लावल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। थोड्याच वेळात ही कारवाई सुरू होणार आहे। दुसऱ्या माळ्यावर आपण आहोत। 2 घराच्या दोन्ही बाजूने हा जेसीबी लावला आहे। विद्युत लाईन कापण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात ही कारवाई केली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर।